इथे नक्की एकदा विजिट द्या तुम्ही, खूप छान आहे सर्व। तर आता सनसेट झालेला आहे। हे गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? तर आता आम्ही आलेलो आहोत बीबी ढोळला आणि इथे एक मशरूम कॅफे आहे, खूप छान आहे इथले सर्व। आणि आता आम्ही बिर्याणी, नॉन व्हेज, मशरूम क्रिस्पी घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान आहे इथे सर्व। ह्या इथल्या ओनरची मुलगी आहे, बॅडमिंटन चॅम्पियन आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान आहे इथे सर्व। ऑर्डर्स पण खूप पटकन येतात आणि क्वांटिटी पण खूप जास्त आहे। ते सर्व काय आहे, सूप, पिझ्झा, सलाड, चायनीज वगैरे खूप काही आहे। गाईज, आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही इथे बघत आहोत सर्व। ते मी इथे ऑर्डर देण्यासाठी यावे लागते आणि इथे किड्स साठी गार्डन सुद्धा आहे, ते बघू शकता। खूप छान आहे इथला व्ह्यू। इथे नक्की एकदा विजिट द्या तुम्ही, खूप छान आहे सर्व। ऑर्डर केलेले आहे। इथे एक खूप छान कॅट आहे, खूप छान आहे। श्रेयस तिला गाडीवरती घेऊन बसलाय, पळाली। तर आता आम्ही निघालेलो आहोत इथून आणि आता आम्ही पवना लेकला जाणार आहोत। तर खूप छान होतं हे मशरूम कॅफे म्हणून आहे इथे, खूप छान होतं। तुम्ही नक्की एकदा इथे विजिट करा। तर आता आम्ही निघालेलो आहोत, तर पवना लेकला जाऊन भेटूयात परत, कंटिन्यू करा। आता आम्ही चाललेलो आहोत पवना लेकला। तिकडे गेलो, लाईट बघून झाली, सेन्सर होते वरती। तर गाईज, येताना मी ब्लॉग घ्यायचा विसरलेले, पण आता इकडे आल्यावर आम्ही खूप मज्जा केली आणि मशरूम कॅफे मध्ये गेलो होतो आणि आता पवना लेकला चाललेलो आहोत। तर कंटिन्यू करा आपला ब्लॉग। मशरूम कॅफे पासून पवना लेक फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर तुम्ही नक्की या। आता आमच्या सोबत पप्पा आहेत, मम्मी आहे, श्रेयस आहे, काकी आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत सनसेट बघण्यासाठी। या रोडला खूप छोटे छोटे गाव आहेत, घर आहेत। 300 meters turn right onto Thagaon Kamshet road. ते सुद्धा एक कडदे आहे आणि आमच्या इथे सुद्धा कडदे आहे चासकमानला। आणि आता आम्ही चाललेलो आहोत डॅम कडे। बघू शकता इकडे दरवाजे आहेत डॅमचे समोर खाली आणि इकडे कॅम्पिंग आहे वरती फिरण्यासाठी। इथे रिसॉर्ट सुद्धा आहेत खूप राहण्यासाठी। तर आम्ही इकडे आलेलो आहोत, इथं खूप सुंदर धबधबा आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथून पुढे बोटिंग आहे आणि डॅम आहे। तर कंटिन्यू करा, मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे ह्या व्लॉग मध्ये। वाव, इकडे सर्व खूप छान आहे, बघू शकता तुम्ही।
तर आता सनसेट झालेला आहे, खूप छान वाटत आहे इथे. गर्दी आहे खूप आज संडे असल्यामुळे. तर आता आम्ही चाललेलो आहोत दोघं बोटिंग मध्ये. ते पक्षी ओरडत आहेत, बघू शकता तुम्ही. बदक खूप छान वाटते इथे. आणि हे सर्व इकडे चाललेले आहेत. हा, ते लोक सुद्धा इकडे यायला लागलेत. आम्ही बोटिंग मध्ये बसलेलो आहोत. बसलेला आहे. आम्ही आलेलो आहोत, बघू शकता. खूप मजा आली. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत, बोटिंग वगैरे केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर बघूयात पुढे अजून काय काय आहे का. कंटिन्यू करा आपला ब्लॉग. इकडे नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आहे. आता मी इथे आईस्क्रीम घेतलेली आहे आणि असेल तर तुम्ही इथे कुपन दाखवू शकता, आपल्याला डिस्काउंट मिळेल. म्हणजे ते कुपन आपण 50 रुपयाला एक काढणार आहोत, तर ते ह्यातनं कट होणार पैसे. तर बघू शकता. आता आम्ही खाणार आईस्क्रीम. कंटिन्यू करा. इथून आम्ही निघालेलो आहोत आईस्क्रीम घेऊन. आणि संध्याकाळ होत आली तर इथे खूप लाईट्स वगैरे लावल्यात. खूप छान वाटत आहे ते सर्व. आणि आता आम्ही निघालेलो आहोत इथून. तर मला हा पॉइंट खूप जास्त आवडला इथला. खूप छान आहे. पूर्ण नर्सरी आहे इथे, पूर्ण झाडांचं हे आहे. त्यांना असं खायला द्यावं लागतं आय थिंक. इथे खूप प्रकारचे पक्षी आहेत. आता ह्या नेटमुळे दिसत नाहीये क्लिअरली, पण खूप आहेत. पॅरेट, चिकन, खूप प्रकारचे आहेत पक्षी इथे. इथे नर्सरी आहे. इथे इथून आपण प्लांट्स घेऊ पण शकतो. तर बघू शकता खूप प्रकारचे प्लांट्स आहेत इथे. प्लांट पॉट सकट आहे इथे सर्व. खूप छान आहे. प्राइस इथे दिलेले आहे 35 रुपीजला. हे खूप छान आहे ते सर्व. इथं प्लांट पॉट सुद्धा आहेत, हँगिंग प्लांट पॉट सगळं आहे इथे. तर इथे फिश सुद्धा आहेत छोटे छोटे. श्रेयसला खूप आवडतात फिश. प्लांट पॉट सुद्धा खूप छान आहेत. आता आम्ही इथून 2-3 प्लांट्स घेतलेले आहेत आणि निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर खूप छान आहे सर्व. आईस्क्रीम तर अजून खातच आहेत. तर आता इथून आम्ही डायरेक्टली घरी जाणार आहोत, कारण आता आम्ही खूप खाल्लेलं सुद्धा आहे. जेवायची इच्छा नाहीये. आणि आता बघूयात घरी जायला किती वाजता आहेत. आता चास कमानवरनं तर इकडे यायला आम्हाला 2 तास तर लागले. तर बघूया. कंटिन्यू करा. सिक्युरिटी स्टाफ खूप छान आहे. त्यांनी आमच्या इथे फोटोज सुद्धा काढले पवना डॅम नावाजवळ. आणि इथे वरती लोहगड सुद्धा आहे. तर इथेही आम्ही येणार आहोत थोड्याच दिवसांनी. तर तोही ब्लॉग येईलच. खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि थँक्यू. इकडे लोहगड चिक्की म्हणूनही दुकान आहे, लोणावळा स्पेशल. लोणावळ्याला मगनलाल चिक्की फेमस आहे. तर इथेही सुद्धा आहे ते.
खूप छान वाटलं इकडे येऊन. तर आता आम्ही इथून खायला घेऊन आता निघालेलो आहोत. तर डन, आजचा दिवस खूप छान गेला आमचा. तर बघूयात पुढे काही जमलं तर जाऊयात, नाही तर मग डायरेक्ट घरी. तर परत नर्सरी मध्ये आलेलो आहोत. इथे हे वालं झाड दादाला गिफ्ट करायचंय म्हणून. तर बघूयात पुढे. तर इथं बैलगाडा सुद्धा आहे, नकलीवाला. आणि आता पुन्हा आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही आधी दादाकडे जाणार आहोत सोमाटणेला, मग घरी जाणार आहोत. तर कंटिन्यू करा आपला व्लॉग. बाय बाय करके निकलो. जय श्रीराम. जय श्रीराम. मुन्ना हो. फिर से आएंगे. ओके, आइए आइए. तर इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. वाव यार, खूप जास्त म्हणजे खूप जास्त रिसॉर्ट्स आहेत इथे. तर आम्हाला इथे राकेश काकांनी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांच्या घरीही आम्ही गेलो होतो, पण मी तेव्हा व्लॉग घ्यायची विसरले. आणि त्यांनीच आम्हाला मशरूम कॅफे दाखवलं. खूप छान होते ते सर्व. तर त्यांच्यामुळे आम्हाला हे सर्व समजलं इकडे येण्यासाठी आणि खूप एन्जॉय केला आम्ही. ते आमच्यासोबत येऊ शकले नाही कारण त्यांचं पर्सनल काम होतं, पण थँक्यू त्यांना सुद्धा. त्यांच्यामुळे आम्ही एवढं एन्जॉय केलं इकडे येऊन. तर आता आम्ही आलेलो आहोत दादाच्या घरी. तर बघू शकता तुम्ही, तुषार दादाच्या घरी आलो. Turn left toward Parandwadi Road. तोही बाहेर गेला होता आणि तोही आत्ताच आलेला आहे, बघू शकता. तर आम्ही दादाकडे गेलो आणि तिकडे गप्पांच्या नादात मी व्लॉग घ्यायचीच विसरले. तर आम्ही दादाच्या इथून निघालो आणि दीदीच्या दुकानावर आलेलो आहोत. आपण मावळतच येणार रे. आम्ही पूजा दीदीकडेही गेलो आणि तिथेही खूप साऱ्या गप्पा मारल्या. फ्रेम सुद्धा बघितली शिवाजी महाराजांची, ती पप्पालाही खूप आवडली. तर ही आहे माझी दीदी, आत्याची मुलगी. आम्ही हिच्या दुकानात आलो होतो. तुम्ही तळेगावला आल्यावर समर्थ किराणा शॉप मध्ये या. समर्थ किराणा नक्की एकदा अवश्य भेट द्या. तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत. तर कंटिन्यू करा आपला व्लॉग. तर आता दीदी पण चाललेली आहे घरी आणि आम्ही चाललेलो आहोत आता घरी. तर असा होता आजचा आमचा दिवस, खूप छान गेला. बघूयात पुढे. तर आज आम्ही खूप फिरलो. आधी राकेश काकांच्या घरी गेलो, नंतर पवना डॅमला गेलो, त्यानंतर ना तुषार दादाच्या घरी गेलो, दीदी तनु दीदीच्या दुकानावर गेलो, पूजा दीदीच्या घरी सुद्धा गेलो. तर असा होता आजचा आमचा दिवस आणि दीदी ही चाललेली आहे घरी. बघ खूप छान आहे. अरे चालू आहे. तर आता आम्ही जेवण्यासाठी आलेलो आहोत अन्नपूर्णाला. अजून आमचा ब्लॉग काय आम्ही घरी जायचं म्हणतोय आणि परत येतोय. तर कंटिन्यू करा. तर आता आमचं ताट आलेलं आहे. पप्पा आणि ह्यांनी तर व्हेजच घेतलेलं आहे, आम्ही दोघींनी नॉनव्हेज घेतलेलं आहे. आम्ही अन्नपूर्णाला आलो आहोत खेडला. आता जेवून घरी जायचंय. खूप दमल्यासारखं झालंय आज. तर जेवतो आणि निघतो मग आता घरी जाण्यासाठी. कंटिन्यू करा. आता आम्ही इथून निघालेलो आहोत जेवून. खूप खाल्ला आज पोटभर आणि आता आईस्क्रीम खाऊन डायरेक्टली घरी जाणार आहोत. तर बघूया, कंटिन्यू करा. तर गाईज आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलेलो आहोत गॅस भरण्यासाठी. तर आता गॅस भरून झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. श्रेयस थंडीने कुडकुडतोय. या दोघी गप्पा मारत बसलेल्या होत्या इथे. चाललोय आता. तर आईस्क्रीमचं दुकान तर बंद होतं, मग आता आम्ही चाललेलो आहोत घरी.
लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमची काळजी घ्या.